सम्मिलित झालेला आहे. तुमचं शरीर आंघोळीसाठी तयार झालेलं आहे. तिथपर्यंत तुमचं शरीर आंघोळीसाठी तयार नसते. जे लोक डोक्यावरून डायरेक्ट पाणी घेतात तर 101% त्यांची जर ब्रेनची बीपीचा प्रॉब्लेम असला तर 101% पॅरालिसिस कधी ना कधी येऊ शकतो. म्हणून डोक्यावरून पाणी नाही घ्यायचं. मग काय करायचं, बेंबीले पाणी झालं 1 मिनिट 2 मिनिट बेंबीवर पाणी, त्याच्यानंतर खांद्यावर, डाव्या खांद्यावर, उजव्या नाही, डाव्या खांद्यावर याच्यासाठी कारण डाव्या खांद्यावर आपलं हृदय असते, डावी बाजूने आपलं हृदय असते आणि हृदयाला नॉर्मल करणं हे पाण्याचं काम. पहा आंघोळ केल्यानंतर कसं वाटते आणि आंघोळीच्या पहिले कसं वाटते. आंघोळ केल्यानंतर कोणाला फ्रेश वाटते. हा आंघोळीचं महत्व आहे. म्हणून आंघोळ केली पाहिजे. साबण लावून आंघोळ नाही करायची. रेक्सोना, लक्स, कुठलेही जे कंपनीचं साबण, मोठ्या मोठ्या कंपनीचे साबण येतात, लक्स, मेरे सौंदर्य का राज, हे घाल का कोणी गोरं त्या साबणामध्ये. कुठल्याच प्रकारच्या साबणामध्ये कास्टिक सोडा, कुठल्याही प्रकारच्या कास्टिक सोडा आहे, त्यांनी कास्टिक सोडा आपल्या शरीराला अत्यंत घातक आहे. पण तो वापरते म्हणून मी वापरतो असं आपला चालूच आहे. म्हणायचं तात्पर्य हे की घरच्या घरी आपण साबण तयार करू शकतो. काय कोणतं काय करू शकतो आपण साबणाचा कोणता उपयोग करू शकतो. ॲलोवेरा घ्यायचा, कोरफड घ्यायची, कोरफड लावायचं, सेकंड आंघोळ करायची. बेसन घ्यायचं, बेसन आणि दही घ्या, कापूर आणि तेल घ्या. आंघोळ झाल्यानंतर डॅन्ड्रफ होणार नाही, पूर्ण मळ निघून जाईल. बेसन, पतंजलीचे सुद्धा साबणा म्हणजे वापरा. कास्टिक सोडा प्रत्येक साबणाशिवाय, कास्टिक सोड्याशिवाय साबणच बनत. घरगुती जर आपण निसर्ग पहिले साबण, म्हणून छोट्या छोट्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर बेंबीवर पाणी घेतलं, डाव्या खांद्यावर घेतलं, 2 पायावर घेतलं आणि हळूहळू हळूहळू आपल्या शरीरानं स्वच्छ पाणी घेऊन पटोपट असं घासायचं. यानं काय होते, पाणी तर ठीक आहे, यानं तर मळ निघूनच जाईल, पण यानं काय होईल, तुमचं ब्लड सर्क्युलेशन आणि ब्लड सर्क्युलेशनच कमी आहे. जिथं यावं दादा, जिथं ब्लड सर्क्युलेशन जिथं थांबलं तिथं आपल्याला आजार सुरू झाले. म्हणून सगळ्यांनी या छोट्या छोट्या गोष्टीचा जर उपयोग घेतला, फायदा जर घेतला तर 101% आपल्याला आजार होणार. दुसरं आहे पाण्याची चूळ भरायची. आता पाण्याची चूळ कशी भरायची, आंघोळ करता करता आंघोळ होईपर्यंत हे असंच राहू दे. आंघोळ झाली, गुंडी फेकून द्यायची. आंघोळीच्याच पाण्यानं चूळ भरायची. यानं काय होईल, यानं आपल्या भेण्या ताणल्या जाते आणि त्यावेळेस ते वातावरणातील आपल्या शरीरात समरस होते. तर या इथं वेन ज्या आहे, सायनसच्या वेन ह्या ताणल्या जाऊन तिथं सायनसचे विकार निघून जातात. रक्त पुरवठा छान होतो. आणि सगळ्यांनी ह्या जर गोष्टी केल्या तर यानं काय होईल, सायनसचा प्रॉब्लेम निघून जाईल, डोकंदुखीचा मायग्रेनचा प्रॉब्लेम निघून जाईल. बाबर 3 महिने. पण रोज आठवण ठेवा लागेल. देवाची आठवण राहते, पाणी प्यायची आठवण राहते, सगळ्या गोष्टीची आठवण राहते आपल्याला, चांगल्याच गोष्टीची आपल्याला आठवण राहते. कधी कधी देवाची पूजा केली गेली बिलकुल. ह्या जर गोष्टी केल्या तर निसर्गात हा आपलं जीवन ॲलोपॅथीच्या किंवा दवाखान्याच्या बरोबर. या दादा दादा या ना, दवाखान्याच्या जास्त नांदी लागायचं नाही, काहून नाही लागायचं, कारण दवाखाना इमर्जन्सीसाठी, परमनंट साठी हा याचं इलाज नाही आहे कुठल्या दवाखान्यामध्ये. परमनंट इलाज जर लागत असेल तर निसर्ग देते, परमनंट इलाज लागत असेल तर योग देते. आणि सकाळी उठल्यानंतर थोडा व्यायाम करा. व्यायाम काही गुळ्या मारायच्या नाही, हे नाही, हलके हलके व्यायाम, काहीच नाही. असे बसले आपले पालखट मांडून बसले, सहजरित्या आपण असं करायचं. बाबर काय याच्यामध्ये काहीच कठीण नाही. बाबर ऍक्टिव्हिटीज हळूहळू सूक्ष्म व्यायाम मध्ये हा मोठे. झोप फार प्रिय झाली म्हणून या झोपीचा थोडा त्याग करा आणि थोडासा व्यायाम करा. त्याच्यानंतर असे हात करा. आता हे झालं असं थोडेसे ऍक्टिव्हिटीज करायचे, हे झाले व्यायाम, सूक्ष्म व्यायाम. जसं आपल्याला करता येईल तसं करून टाकलं आणि व्यायाम शरीराला होऊन राहिला आणि त्याच्यामुळेच आजार बढवून राहिले. त्याच्यामुळे मानसिकता वैयक्तिक कष्टाचं काम जमतच नाही. निगेटिव्ह विचार, पैसा, निगेटिव्ह विचार, पैसा बहुत कुछ है लेकिन सब कुछ नहीं है. पैसा सोबत कधी कपाट कधी भरेल असलं पैशानं ते काही खाते का माणूस पैसा, अन्नच खाला का. धीरूभाई अंबानी किती पैसा आहे, त्याचा पोरगा नेहमी उदाहरण देतो मी, अनंत अंबानी, अजून त्याच्या डोक्यावर केसही आणू शकून राहिला, पैशाने येते काय. धीरूभाई अंबानीचा पोरगा दमा आहे, त्याने अस्थमा, परमनंट इलाज होऊन राहिला काय नाही.
आपण सर्वसाधारण हेल्थ इज वेल्थ, हेल्थ सगळ्यात मोठी संपत्ती आहे. ज्याच्याजवळ हेल्थ नाही आहे त्याच्याजवळ कितीही करोडो रुपये अर्ब रुपये आहेत पण काही कामाचा नाही आहे. आणि ज्या शरीरामध्ये व्याधी आहे ज्या शरीरामध्ये व्याधी आहे त्या शरीरामध्ये निगेटिव्ह विचार आहे. ज्या शरीरामध्ये निगेटिव्ह विचार आहे तिथं लक्ष्मी राहत नाही, शांती राहत नाही. शांतीचं नाव तर लक्ष्मी. नाही तर पाच हसत राहतात, आनंदी राहतात, ते नेहमी खुश राहतात, त्याच्याचपाशी सगळं बरोबर. जे नेहमी दुःखी राहतात, मरमर करतात त्याच्यापाशी बंगला गाडी दिशील पण निरा त्याच्यातून पैसे हसत येईल. म्हणून सगळ्यांनी हसा, कारण एक दिन तो जाना है. थोडेसे व्यायाम करा. आता एक प्राणायाम सांगतो उन्हाळ्यासाठी, की तहान लागली, व्यवस्था नसते, पाण्याची व्यवस्था नसते, ऊन लागते, तर त्याच्यासाठी काय करायचं आपण, जीभ अशी करायची, शीतकारी प्राणायाम, शीतली प्राणायाम. जीभ अशी करा, अशी पुंगडी करा आणि पुंगडी केल्यानंतर असं श्वास सोडा त्याच्यामध्ये. आणि डाव्या नाकपुडीनं श्वास सोडून द्या. परत एकदा करू. कधी पाण्याची कमतरता शरीरामध्ये डिहायड्रेशनचा प्रॉब्लेम होणार. छोट्या गोष्टी आहेत पण आपण आपल्या संस्कृतीतील आपल्या जीवनाला विचारली होते ना सनातन विद्या सगळ्यांचा. या दिवसामध्ये लिंबू आणि पाणी, उसाचा रस, बिगर बर्फाचा. बर्फ हे अतिशय उष्ण आहे, शीतल नाही, कारण हायड्रोजन पासून बनते बर्फ. आणि आपल्या फ्रीजमध्ये जे वायू असते हा नायट्रोजन वायू, हायड्रोजन नायट्रोजन याचा होते बर्फ. आणि त्यालाच म्हणतो आपण थंड आहे. बर्फ हा थंड नसते फ्रीजमधलं, म्हणून. आणि बर्फामुळं किती दिवसाचे हे पेप्स्या, किती दिवसाचे ते आईस्क्रीम असतात, कुठं ठेवलेले असतात, कोण्या पाण्यापासून बनतात आपल्याला काहीच माहिती. आज पाण्यामध्ये आपण आवडीनं खातो आईस्क्रीम. आपल्या मुलांना सुद्धा कोल्ड ड्रिंक, या रे बेटा, कोल्ड ड्रिंक, थम्सअप, कोका कोला या गोष्टीपासून अवॉइड करा. कारण याच्यापासून आता झोपलं तर झोपेल रोग आहे. मानसिकता म्हणजे आपण मुलांची जे IQ पॉवर म्हणतो, स्मरणशक्ती ज्याला आहे, स्मरणशक्ती जे यांना सगळ्यांनी काय करायचं, प्राणायाम करून. कोणता प्राणायाम करायचा आता, याचं नाव आहे चंद्रभेदन. चंद्र म्हणजे शीतल, चंद्र म्हणजे शीतलतेचं प्रतीक आहे. आणि चंद्रभेदन प्राणायाम जर केला तर ऊन लागणार नाही, बीपीचा प्रॉब्लेम नाही, उष्णता शरीरातली निघून जाईल. असं करा बेटा, असे बोटं करायचे, डोक्यावर ठेवायचे, डाव्या नाकपुडीनं श्वास घ्यायचा, उजवीनं सोडायचा, डावीनं घ्यायचा, उजवीनं सोडायचा. या प्राणायामामुळे शरीरामध्ये उष्णता सगळी निघून 3 महिने सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद. सांगायचं तर भरपूर आहे पण लोक जास्त असल्यामुळे थोडा विराम देतो. आणि सस्त्या जेवारीत गोंड जास्त असते, स्वस्त फुकट भेटलं त्याची किंमत नसते. म्हणून सगळ्यांचा खूप धन्यवाद. आपण घरी हे करा सगळं आणि येणाऱ्या पिढीला वाचवायचं आहे. आपण जर करू तर हे लेकरं जर गेले. आज अशी परिस्थिती आहे की अमेरिकेला, आज आमचे महल्ले साहेबांचा मला फोन आला, ते आहेत अमेरिकेत, जून महिन्यात. ते त्यांनी सहज मला फोन केला. म्हटलं बा, मी विचारलं की आपल्या इथची संस्कृती तिकडल्या संस्कृतीमध्ये फरक काय दिसला. साहजिकच आपली संस्कृती चांगली आहे, पण त्यांनी असं म्हटलं की बा इथं जे आहे हे इथं अतिशय रोगीट वातावरण आहे. कसं वातावरण आहे, 4 महिने 3 महिन्यापासून सूर्यच नाही दिसून राहिला. घरातून बाहेर निघालो तर थंडी, घरात असलं हिटर आहे म्हणून उष्णता, घराच्या बाहेरही निघू शकत नाही. 4-4, 5-5 कपडे घालून राहिलं तरी थंडी. एखाद्या दिवशी अशी ऊन तपते म्हणते की सारा घामच निघतो. हे वातावरण आहे, कोराम का समय आहे. हा जो समय हा चांगला नाही आहे. आजही पाहून घ्या,
आज आपण मार्च महिन्यात एवढी ऊन नसते, रात्री थंडी पडून राहिली ना, आता ऊन चालू आहे. मार्च महिन्यात एवढी ऊन नसते, अजून 41वर टेम्परेचर गेलं आपलं, अजूनही टेम्परेचर याच्यापेक्षा वाढू शकते आणि घोडपडून लोक मरणार आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याला या शरीराचं काय करायचं आहे, रक्षण करण्यासाठी योग करण्यात, त्याला बलवान करायचं आहे. उन्हात फिरा, थंडीत फिरा, प्रत्येक याचा आपल्या ऋतूवर, आपल्या शरीरावर परिणाम होते, पण त्याची कॅपॅसिटी त्याच माणसात असते जो योग करे निरोग. शरीराला जर निरोग करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, योग रोज करा, प्राणायाम करा, आसनं करा, थोडंसं फिरून आणि पाणी प्या. निंबू पाणीमध्ये सगळ्यात ताकद सांगितलेलं आहे या महिन्यामध्ये. निंबू आणि पाणी संध्याकाळी प्या, सकाळी प्या. लेकरांना सांगतो आईस्क्रीम, कोका कोला बेटा, पेप्सी, कुल्फी अजिबात नाही. ते मोर पाणी वाहते का नाही अजिबात त्याची नाही. बनवतात. घरचं दूध, मग? लस्सी, जेवताना लस्सी प्या, ताक. हे मोरीनं पाणी वाहतात ना, ते पाणी मशीन ठीक आहे, त्याची सगळ्यांचं खूप खूप बनवतात. धन्यवाद. सांगायचं भरपूर आहे, लोक भरपूर असल्या कारणानं आहे मी ना? आता विराम देतो. धन्यवाद.